श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. अन्नाची देवी म्हणून ओळख असलेली अन्नपूर्णा देवी आपल्या प्रत्येकाच्या देव्हाऱ्यात असायला हवी. असं एकही देवघर नसेल की जिथे अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची स्थापना केलेली नसेल. कारण आपल्या देवघरामध्ये जे 5 महत्त्वाचे देव असायला हवेत, त्यापैकीच एक महत्त्वाची देवी किंवा मूर्ती म्हणजे अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे. अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीशिवाय आपलं देवघर अपूर्ण आहे. पण मग प्रश्न येतो की देव्हाऱ्यामध्ये पंचदेव नेमके कोणते असावेत याचा. देवघरामध्ये मोजकेच देव ठेवले पाहिजेत. गणपतींची मूर्ती तर आपल्या प्रत्येकाच्या देव्हाऱ्यामध्ये सर्वप्रथम स्थानावरती असते. त्यानंतर दुसरी महत्त्वाची मूर्ती ती म्हणजे अन्नपूर्णा देवीची. प्रत्येक घरात माहेरातून येणारी गृहलक्ष्मी आपल्याबरोबर अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण सोबत घेऊन येते. त्यानंतर आपल्या देव्हाऱ्यामध्ये असतात ते म्हणजे आपल्या कुलदेवी आणि कुलदेवताचे टाक. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देव्हाऱ्यामध्ये शिवलिंग देखील स्थापित केलेलं असावं. तर हे 5 देव हे आपल्या प्रत्येकाच्या देव्हाऱ्यात असायला हवेत. पण आज या व्हिडिओमध्ये अन्नपूर्णा देवीविषयीची अतिशय महत्त्वाची माहिती मी शेअर करणार आहे. तर बघा, आपल्या प्रत्येकाच्या देव्हाऱ्यामध्ये अन्नपूर्णा देवी असते. आता अन्नपूर्णा देवीची मूर्ती तुमच्या देव्हाऱ्यात नसेल तर ती कधी आणावी, कशी स्थापित करावी, अन्नपूर्णा देवीची मूर्ती कुठे ठेवावी. तुम्ही जर बाळकृष्णांच्या बाजूला ही मूर्ती ठेवलेली असेल तर तिची ठेवण्याची योग्य दिशा कोणती. आपण अन्नपूर्णा देवीच्या खाली तांदूळ ठेवतो, त्या तांदळाचं काय करावं, ते तांदूळ कधी बदलावे, अन्नपूर्णा देवीचा कोणता मंत्र बोलावा, अन्नपूर्णा देवीची सेवा कशी करावी, त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीला कोणता नैवेद्य दाखवला पाहिजे, याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, अन्न, सौभाग्य आणि संपत्तीची देवी म्हणून माता अन्नपूर्णाची पूजा केली जाते. अन्नपूर्णेची मूर्ती किंवा तिचे चित्र ठेवलं जातं. जिने वाढलेल्या भिक्षेमुळे स्वतः शिव आणि त्यांचा विश्वसंसार सुद्धा तृप्त होतो, परिपूर्ण होतो, अशी ती आदिशक्ती अन्नपूर्णा या नावाने प्रसिद्ध झाली. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीला विशेष असं महत्त्व आहे. अशातच आपल्याकडे अन्नपूर्णा जयंती देखील साजरी केली जाते. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला ही अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते. ही तिथी माता पार्वतीला समर्पित आहे. एकेकाळी पृथ्वीवर अन्नाचा तुटवडा निर्माण झाला. पार्वतीने लोकांचे दुःख दूर करण्यासाठी अन्नपूर्णा म्हणून अवतार घेतला होता. या दिवशी माता अन्नपूर्णेची मनोभावे पूजा केल्याने घरामध्ये कधीही अन्न, पाणी आणि पैशाची कमतरता भासत नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये अन्नपूर्णा मातेला विशेष असं स्थान आहे. अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते. देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळते. आपल्याकडे बघा, लग्न झाल्यानंतर सुद्धा मुलीच्या लग्नामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती जी आहे, मुलीच्या हातामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे. याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या घरामध्ये जाते ते घर नेहमीच धनधान्याने भरून राहते आणि त्या घरामध्ये धनधान्याची संपन्नता राहते. त्यासाठी मुलीच्या हातामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिली जाते. ज्या घरामध्ये माता अन्नपूर्णेची पूजा केली जाते त्या घरामध्ये धान्याचा किंवा धनाचा कधीही तुटवडा भासत नाही. तर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची कधी खरेदी करावी असा प्रश्न मनामध्ये येतो किंवा त्याची स्थापना कधी करावी. तर बघा, खरं तर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची खरेदी आपण मार्गशीर्ष पौर्णिमेला म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेची जयंती असते त्या दिवशी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. त्यावेळेस तुम्हाला शक्य नाही झालं तर तुम्ही एखाद्या मंगळवारी किंवा एखाद्या शुक्रवारी देखील अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची खरेदी करू शकता. घरामध्ये ही मूर्ती आणू शकता किंवा जसं गुरुपुषामृत योग असेल किंवा आता गुढीपाडवा देखील येईल म्हणजेच चैत्र पाडवा, त्यावेळेस देखील तुम्ही खरेदी केलं तरी सुद्धा चालेल किंवा अक्षय तृतीयेच्या दिवशी देखील आपण काही शुभ वस्तूंची खरेदी करतो. त्या दिवशी देखील तुम्ही अन्नपूर्णा मूर्तीची स्थापना देव्हाऱ्यामध्ये करू शकता. अन्नपूर्णा मातेची मूर्ती धातूची खरेदी करावी तर मूर्ती तुम्ही कोणत्याही धातूची खरेदी करू शकता. जसं की चांदीची किंवा पितळेची किंवा पंचधातूची मूर्ती देखील तुम्ही खरेदी करू शकता. तर मूर्ती खरेदी करून आणल्यानंतर आपण त्याची स्थापना कशी करायची
तर मूर्ती खरेदी करून आणल्यानंतर मूर्तीला प्रथम स्वच्छ पाण्याने अभिषेक घालावा व त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालावा. नंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक घालावा. नंतर एखाद्या पाटावर किंवा चौरंगावरती अन्नपूर्णा मातेची विधिवत पूजा करायची आहे. त्यानंतर स्थापना करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर पौर्णिमेला देखील तुम्हाला अशाच पद्धतीने पूजा करायची आहे. तर तुमच्या घरामध्ये जर मूर्ती असेल किंवा तुम्ही नवीन खरेदी करून आणली असेल तरी सुद्धा असंच करायचं. तर सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याचं विधिवत पूजन करून घ्यायचं. त्यानंतर गणपतीची मूर्ती किंवा तुम्ही सुपारी स्वरूप गणपतींवरती सर्वप्रथम अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जी मूर्ती किंवा तुमच्या देवघरात असलेली अगोदरचीच मूर्ती त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. पळीने 5 वेळा तुम्ही पाण्याने, परत दुधाने किंवा पंचामृताने आणि परत पाण्याने असा अभिषेक करायचा आहे. तुम्ही अशा प्रकारे स्वयंपाकघरामध्ये देखील पूजा करू शकता. पौर्णिमेच्या दिवशी स्वयंपाकघरामध्ये पूजा करा. थोडा वेळ ती पूजा तशीच ठेवायची आहे. अगदी अर्धा ते 1 तास तुम्ही स्वयंपाकघरामध्ये ती पूजा ठेवायची. त्यानंतर ही जी मूर्ती आहे तर ती तुम्ही उचलून देवघरामध्ये ठेवायची आहे. तर त्यासाठी काय करायचं, स्वयंपाकघर आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्यानंतर रांगोळी काढायची आहे आणि आपल्याला सर्वप्रथम सांगितल्याप्रमाणे गणपती बाप्पांवरती अभिषेक करायचा आणि त्यानंतर अन्नपूर्णेच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. त्यानंतर चौरंगावरती आपल्याला मातेच्या मूर्तीची स्थापना करायची. हळदी कुंकू अक्षदा वाहिल्यानंतर फुलं वाहायची आहेत, कापसाचं वस्त्र वाहायचं आणि आपण अन्नपूर्णा मातेची पूजा करून घेतली. नंतर निरंजन ओवाळून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला गॅस स्टोव्हची देखील पूजा करायची आहे. गॅस स्टोव्हची पूजा करत असताना 5 हळदी कुंकाचे बोटं उठवू शकता किंवा ओल्या कुंकवाने स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे आणि त्यानंतर आपण स्टोव्हला देखील हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहायची आहेत. निरांजन ओवाळून घ्यायचं आहे. अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची स्थापना नेहमी तांदळामध्ये करावी. अन्नपूर्णा मातेची जेव्हा तुम्ही खरेदी कराल तेव्हा ती तांब्याची किंवा पितळेची एखादी प्लेट देखील मूर्तीसोबत तुम्हाला खरेदी करून आणायची आहे. अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तांदळामध्ये स्थापित केली जाते. धान्यामध्ये ही मूर्ती ठेवली जाते. त्यासाठी ही प्लेट देखील तुम्हाला आणायची आहे किंवा तुम्ही वाटीमध्ये ठेवलं तरी सुद्धा चालेल. परंतु शक्यतोवर स्टीलची वाटी देवी अन्नपूर्णेची स्थापना करण्यासाठी वापरू नये. तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची. तर मूर्ती तांदळामध्ये ठेवत असताना तांदूळ हे अखंड असावेत, खंडित असू नयेत. तुटलेले, फुटलेले तांदूळ आपल्याला घ्यायचे नाहीत. तसंच अन्नपूर्णा मातेच्या हातामध्ये जी पळी असते तर त्या पळीमध्ये देखील तांदळाचे 2 दाणे आपल्याला नक्कीच ठेवायचे आहेत. ती पळी कधीही रिकामी ठेवू नये. ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा. बरेच जण अशा चुका करतात की पळी रिकामी ठेवली तर काय होतं की आपल्या घरामध्ये याचे दोष लागू शकतात. घरामध्ये सुख, शांती, समाधान नाहीसं होतं. तर यासाठी तुम्ही पळीमध्ये 2 ते 4 तांदूळ अवश्य ठेवा. अन्नपूर्णा मातेची मूर्ती देवघरामध्ये स्थापित करायची आहे. अन्नपूर्णा मातेची मूर्ती देवघरामध्ये स्थापित केल्यानंतर रोज तिची पूजा करावी. रोज घरातील सर्व देवांची ज्याप्रमाणे आपण पूजा करतो त्याचप्रमाणे अन्नपूर्णा मातेची देखील पूजा करायची किंवा पौर्णिमेला आणि मंगळवारी किंवा शुक्रवारी अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन हे आपल्याला अवश्य करायचं आहे आणि धान्यार्पण देखील करायचं आहे. तर कुंकुमार्चन कसं करायचं? कुंकुमार्चन ही एक अत्यंत प्रभावी सेवा आहे. कुंकुमार्चन करण्यासाठी आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती चिमूट चिमूट कुंकू घेऊन मातेच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत हे कुंकू वाहायचं आहे. असं म्हटलं जातं की यासाठी आपण अंगठ्याचा, अनामिका या बोटांचा वापर करू शकतो. कुंकू जे आहे तर ते आपल्याला वाहायचं आहे. कुंकुमार्चन करत असताना आपण देवीच्या मंत्राचा जप करायचा आहे. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य च सिद्धम भिक्षाम देही च पार्वती. हा मंत्र तुम्हाला जमत नसेल तर ओम अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा नवार्ण मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता. तर त्यासाठी काय करायचं, तर तुम्ही एका वाटीमध्ये कुंकू घ्यायचं आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला देवीची मूर्ती जी आहे ती एका प्लेटमध्ये ठेवायची. कुंकू चरणापासून मस्तकापर्यंत असं वाहत राहायचं. जर तुम्हाला तेवढा वेळ शक्य आहे तेवढा वेळ तुम्ही वाहू शकता. तुम्ही 11 वेळा, 21 वेळा तुम्ही असं करू शकता किंवा तुम्ही श्री सूक्तचं पठण करून देखील कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन केल्यानंतर जे कुंकू आहे मातेच्या चरणावरती वाहिलेले तर ते एका डब्बीमध्ये आपल्याला साठवायचं आहे आणि त्यानंतर हे जे कुंकू आहे यामध्ये सर्व शक्ती एकवटलेली असते. त्यासाठी आपण रोज सकाळी घरातील कुलस्त्रीने हे जे कुंकू आहे तर ते आपल्याला कपाळी लावायचं आहे.
तुम्ही फरक बघू शकता. आपण रोज कपाळाला लावलं तर आपल्या घरामध्ये ज्या पीडा आहेत त्या नाहीशा होतात, घरामध्ये बरकत येते, प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश येते. त्यासोबतच घरातील व्यक्तीने घराबाहेर जात असताना हे जे कुंकू आहे तर ते कपाळी लावल्यानंतर प्रत्येक कामामध्ये त्यांना यश मिळत असते. त्यानंतर जेव्हा रोज कामानिमित्त तुम्ही बाहेर जाता त्यावेळेस देखील हे कुंकू आपण कपाळावरती लावायचे. म्हणजेच कपाळावरती लावण्यासाठी आपल्याला कुंकू वापरायचं आहे. घरातील व्यक्तीनेच हे कुंकू वापरायचं. तुम्ही बाहेरच्या व्यक्तींना हे कुंकू द्यायचं नाही. द्यायचं असेल तर आपल्याच कुळामध्ये म्हणजे आपले सासू-सासरे असतील किंवा दीर, जावा यासारख्या व्यक्तींना तुम्ही देऊ शकता. माहेरी कुंकू आपल्याला द्यायचं नाही. हा नियम आपल्याला पाळायचा आहे. अशा प्रकारे कुंकुमार्चन करा. लवकरच तुम्हाला फरक दिसून येईल. कुंकुमार्चन सांगितल्याप्रमाणे मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला तुम्ही करू शकता. यानंतर आपण धान्यार्पण कसं करावं तर ते पाहूया. धान्यार्पण म्हणजे काय तर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती थोडं-थोडं धान्य आपल्याला अर्पण करायचं आहे. धान्य अर्पण कधी करावं तर ते तुम्ही मंगळवारी, शुक्रवारी आणि पौर्णिमेला तुम्ही धान्य अर्पण करू शकता. आपण शिवामूठ ज्याप्रमाणे वाहतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला मूर्तीवरती धान्य देखील अर्पण करायचं आहे. या विधीमुळे आपल्याला माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद प्राप्त होतो. घरावरती माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद राहतो, त्यामुळे घरामध्ये बरकत राहते. घरामध्ये अन्नपूर्णा मातेची सेवा घडणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आपल्याला अन्नपूर्णा माता या सेवेमुळे प्रसन्न होते. अन्नपूर्णा मातेचं स्थान हे आपल्या स्वयंपाकघरामध्ये असतं. त्यासाठी प्रत्येक महिलेने आपलं स्वयंपाकघर जे आहे ते स्वच्छ, नीटनेटकं ठेवावं. कारण आपण अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्याला स्वयंपाकघरातूनच मिळत असतो. त्यामुळेच आपलं घर हे धनधान्याने भरून राहतं. ज्या महिलेच्या डोक्यावरती अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद असतो त्या घरामध्ये कधीच कशाचीही कमतरता भासत नाही. प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी किंवा पौर्णिमेला स्वयंपाकघराची संपूर्ण स्वच्छता करून स्वयंपाकघराच्या भिंतीवरती ओल्या कुंकवाने किंवा ओल्या हळदीने स्वस्तिक हे चिन्ह नक्की बनवायचं आहे. गॅस शेगडी आणि स्वस्तिकची पूजा करून घ्यायची आहे. हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून पूजा करायची. मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा प्रत्येक पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेला समर्पित असा हा एक दिवा जो आहे तो स्वयंपाकघरामध्ये नक्कीच लावायचा आहे. दिव्याची देखील पूजा करून घ्यायची. हळदी, कुंकू, अक्षता वाहून घ्यायच्या आहेत. अन्नपूर्णा मातेला आपण जे तांदूळ अर्पण करतोय तर ते तांदूळ मातेच्या खांद्यापर्यंत येईल इतपत आपल्याला तांदूळ अर्पण करायचे आहेत. ते किती वाहिले किंवा केवढे राहिले हे आपण याचं मोजमाप करत बसायचं नाही. जोपर्यंत अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत तांदूळ येत नाही तोपर्यंत आपल्याला ते धान्य अर्पण करायचं आहे. करत असताना अगोदर सांगितलेला मंत्र अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्यच सिद्धम भिक्षां देहीच पार्वती या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे. तर ही सेवा तुम्ही नक्कीच करून पहा. धान्यार्पण केलेले जे तांदूळ आहेत तर ते नंतर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये रोज वापरण्यासाठी जे तांदूळ असतात त्यामध्ये टाकायचे आहेत. यामुळेच घरामध्ये बरकत राहते. कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही. धान्यार्पण केलेले तांदूळ तुम्ही लगेच काढून न घेता 1 ते 2 तासानंतर काढून घेतले तरीही चालेल. आणि नंतर आपण अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती खाली जे काही तांदूळ आहेत आपण ठेवतो तर ते तांदूळ कधी बदलावे तर मंगळवारी, शुक्रवारी किंवा पौर्णिमेला तुम्ही ते तांदूळ बदलू शकता. खरं तर हे तांदूळ रोजच्या रोज बदलले गेले पाहिजे. पण खूपच तुटलेले तांदूळ अन्नपूर्णा देवीच्या खाली ठेवू नयेत. रोज तुम्ही हे तांदूळ बदलणार असाल तर या तांदळाचा तुम्हाला भात बनवायचा आहे. थोडेसे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत. थोडे तांदूळ घरातील तांदळामध्ये मिक्स करायचे आहेत. असं केल्याने घरामध्ये भरभराट होते. किंवा हे जे तांदूळ आहेत तर ते तुम्ही गाईला खाऊ घालू शकता. पण हे तांदूळ वाया जाणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तांदूळ खराब झाले असतील तर ते तांदूळ ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता. अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपण देवघरामध्ये कुठे ठेवावी? तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती नेहमी शिवलिंगाच्या शेजारी ठेवायची आहे. कारण की अन्नपूर्णा माता ही भगवान शिवांची पत्नी आहे. माता पार्वतीचा अवतार आहे. त्यामुळे अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही शिवलिंगा शेजारीच असावी. शिवलिंगाच्या डाव्या बाजूस आणि आपल्या उजव्या बाजूस अशी ही मूर्ती आपल्याला ठेवायची आहे. म्हणजेच गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला बाळकृष्णांची मूर्ती आणि बाळकृष्णांच्या मूर्ती शेजारीच आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे. अन्नपूर्णा देवीच्या शेवटी शिवलिंग ठेवावे. शिवलिंगानंतर कोणतेही देवी देवता ठेवायचे नसतात. अन्नपूर्णा देवीचे चित्र किंवा फोटो स्वयंपाकघरामध्ये लावावे. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात देवी अन्नपूर्णेचे चित्र असणे अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे आपल्या घरातील अनेक वास्तुदोष नष्ट होतात. कधीही खाण्यापिण्याची कमतरता भासत नाही. त्या घरात नेहमी अन्नधान्याची भरभराट राहते. परंतु त्याची योग्य दिशा देखील महत्त्वाची असते. तर स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा फोटो उत्तर पूर्व दिशेला ठेवावी. या दिशेला ठेवणं शक्य नसेल तर देवी अन्नपूर्णेची मूर्ती पश्चिम दिशेला ठेवता येईल.
यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही आणि कुटुंबात सुख शांती नांदेल. जर स्वयंपाकघरामध्ये देवी अन्नपूर्णेचा फोटो लावणं शक्य नसेल तर देवीची मूर्ती प्रत्येकाच्या देवघरामध्ये असायलाच हवी. देवी अन्नपूर्णेची रोज पूजा करावी. रोज देवीला मूग डाळीचा नैवेद्य अर्पण करावा. यामुळे देवी माता प्रसन्न होते आणि तिची कृपा आपल्या कुटुंबावरती राहते. मूग डाळीचा नैवेद्य अर्पण केल्यानंतर थोड्या वेळानंतर ती मूग डाळ तुम्ही खिचडीमध्ये किंवा भाजीमध्ये वापरू शकता. असं केल्याने घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही. तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.